होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी पोळी कसं यमक जुळते नाही। होळी हा सण पुरणपोळीशिवाय पूर्णच होत नाही आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी अगदी तोंडात टाकता जिभेवर विरघळणारी मऊसूत अशी पुरणपोळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। हा संपूर्ण व्हिडिओ मोठा झालेला असला तरी व्हिडिओ स्किप न करता वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। या संपूर्ण व्हिडिओमध्ये पुरणपोळी संदर्भातील खूप साऱ्या टिप्सचा खजाना दडलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा। नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ हेल्पफुल असणार आहे। त्यासाठी डाळीचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, डाळ कुकरमधून ओतू जाऊ न देता मऊसूत असं पुरण कसं बनवायचं आहे, आणि हो मुख्य म्हणजे ही पुरणपोळी मी दुधामध्ये रवा भिजवून बनवलेली आहे, त्यामुळे एवढी टेस्टी बनलेली आहे ही पुरणपोळी। एकदम मऊसूत ही कणिक भिजलेली आहे, मऊसूत पुरण बनलेलं आहे आणि झटपट अशी ही पुरणपोळी मस्त अशी बनून होते, त्याचबरोबर छान अशी फुलते सुद्धा। त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाच आहे। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी चणा डाळ घेतलेली आहे आणि मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये पुरणपोळी बनवते, म्हणून मी इथे पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे। हे ग्लासचं जे मेजरमेंट आहे त्याप्रमाणे सांगायचं तर हा ग्लास बरोबर पाव किलोचा असतो, म्हणून मी इथे चणा डाळ या ग्लासने मोजून घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही किराणा मालाच्या दुकानातून आणतानाच पाव किलो वजनाच्या प्रमाणात चणा डाळ आणू शकता। एका बाउलमध्ये ही चणा डाळ मी काढून घेतलेली आहे आणि हलक्या हाताने 2 ते 3 वेळा ही चणा डाळ धुवून घ्यायची आहे। तर ही चणा डाळ आपण पुरणपोळी करण्याआधी जवळजवळ 4 तास आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर ही चणा डाळ मी आता चांगली धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये 1 ग्लासभर पुन्हा पाणी ओतायचं आहे आणि ही चणा डाळ कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त जर तुमच्याकडे वेळ असेल तर 4 तास आपल्याला भिजवायला ठेवायची आहे। आणि भिजलेली चणा डाळ लवकर आणि पटकन शिजते, म्हणून आपल्याला ही स्टेप करायची आहे। तर बरोबर 2 तासांनी ही चणा डाळ आपण बघायची आहे। तर हे बघा 2 तासांनी बरोबर ही चणा डाळ छान अशी फुललेली आहे आणि हे बघा अशी फुललेली जी चणा डाळ आहे ना ती मस्त अशी पटकन शिजते, शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पुरणपोळीसुद्धा आपल्याला लवकर बनवायला होते। तर इथे मी आता कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये या चणा डाळीमधील पूर्ण पाणी आधीचं निथळून घेतलेलं आहे आणि ही चणा डाळ कुकरमध्ये ओतून घेते। तर हे बघा अशा पद्धतीने ही चणा डाळ कुकरमध्ये सारखी करून घ्यायची आहे। आता 1 ग्लास आपण चणा डाळ घेतलेली होती, त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ पाऊण ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर यामध्ये जास्तीचं पाणी घालू शकता। थोडंसं पाव चमचा मीठ, पाव चमचा कलरसाठी हळद घातलेली आहे आणि 1 चमचाभर मी तेल घातलेलं आहे। आता मुख्य म्हणजे हे आपल्याला सगळं एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाच चमचा, हा स्पून आपल्याला या चणा डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आतमध्ये। त्यामुळे आपण जेव्हा ही चणा डाळ कुकरमध्ये शिजवतो ना तेव्हा ही कुकरच्या बाहेर येत नाही आणि आपला कुकरचं झाकण अजिबात खराब होत नाही। गॅस केला ऑन, गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे। आता झाकण उघडते मी आणि तुम्ही चणा डाळ बघाल तर मस्त अशी ही चणा डाळ शिजलेली आहे आणि हे कुकरचं झाकणसुद्धा बघा, अजिबात ही डाळ ओतू गेलेली नाही आहे आणि वरूनसुद्धा हे झाकण अजिबात खराब झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे हे झाकण हा कुकर घासण्याचा त्रास कमी होतो। आणि हे बघा आता मी दाखवते तुम्हाला, ही जी चणा डाळ आहे ती शिजलेलीसुद्धा छान आहे। पण जर तुम्ही लगेच चणा डाळ धुवून कुकरमध्ये लावली तर मात्र 5-6 शिट्ट्या या कुकरमध्ये काढायच्या आहेत, कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत। तर आता हे बघा असं चमच्याने थोडं ही चणा डाळ बाजूला करून बघायची आहे आणि ह्याच्यामध्ये आधी हा जो चमचा आहे तो मी काढून घेते आणि एका बाजूला ही चणा डाळ करून बघायची आहे आणि या चणा डाळीमध्ये किती पाणी शिल्लक आहे हे पाहायचं आहे। तर आता या चणा डाळीमध्ये थोडं पाणी शिल्लक आहे, त्यामुळे हे पाणी आपण ठेवणार नाही आहोत, पण काढूनही घेणार नाही आहोत, म्हणून मी गॅस ऑन केला आणि अगदी मध्यम आचेवरती हे पाणी आटवून घेतलेलं आहे। जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही हे पाणी काढून घेऊ शकता, पण मी कटाची आमटी करत नाही आहे, त्यामुळे असं म्हणतात आमच्याकडे की कटाची आमटी केल्यावर ही सगळी जी चणा डाळीची चव आहे, पुरणपोळीची जी चव आहे ती कटाच्या आमटीमध्ये जाते आणि इथे आपलं जे ही डाळ आहे ना ती आपली जवळजवळ 70 ते 80% शिजलेली आहे। मी अजिबात पोटॅटो स्मॅशरने किंवा चमच्याने स्मॅश केलेली नाही आहे, तरीसुद्धा छान अशी शिजलेली आहे
आणि आता ज्या कढईमध्ये मी गूळ घालून हे मिश्रण एकत्र करणार आहे त्याच कढईमध्ये मी ही डाळ वाटून घेते। आता इथे तांदूळ ज्या चाळणीने निथळवतो ती चाळण मी बारीक घेतलेली आहे। याऐवजी पुरण यंत्रामध्ये सुद्धा ही बारीक करून घेऊ शकता किंवा पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता। वाटण्यासारखं यामध्ये जास्त आता काही राहिलेलंच नाही आहे, कारण ही डाळ एकदम मऊसूत झालेली आहे। आता मी चमच्याने जरी स्मॅश केलं असतं तरी पण छान बारीक झाली असती, पण मी इथे जाळीवरती आता हा पेला घेतलेला आहे। आणि हे बघा, गरम असतानाच आपल्याला ही स्टेप करायची आहे। आणि आता गरम असताना ही स्टेप केली की ही डाळ पटापट अशी बारीक होऊन जाळीच्या खाली पडते। तर आता बघाल तुम्ही, अशी छान बारीक शेवप्रमाणे ही जाळीच्या खाली पडते हे मिश्रण। आणि मी यामध्ये आत्ता गूळ घातलेला नाही आहे, कारण गूळ घातल्यानंतर ही चणा डाळ आहे ना आपल्याला बारीक करताना थोडा त्रास होतो, पण ही स्टेप मात्र एकदम साधी सोपी आहे आणि पुरण ही छान मऊसूत होतं। आता ही सगळी चणा डाळ मी अशी बारीक करून घेतलेली आहे आणि हे बघा, या जाळीच्या खाली लागलेली सुद्धा व्यवस्थित काढून घेतलेली आहे। आता हे जी चणा डाळ आहे ती बघाल तर एकदम मऊसूत आणि छान बनलेली आहे आणि म्हणूनच मी आत्ता यामध्ये गूळ घातलेला नाही आहे। आता मात्र गूळ घालणार आहे। तर हा जो थोडा पांढरा गूळ असतो, हा चिक्कीचा गूळ नाही आहे, पण थोडा पांढरा आहे, तो गूळ घ्यायचा आहे। त्यामुळे आपलं जे पुरण आहे ना ते छान दिसतं, काळी काळी पुरणपोळी दिसत नाही। तर इथे मी 1 ग्लास चणा डाळ घेतलेली होती आणि म्हणूनच 1 ग्लास चणा डाळीसाठी 1 ग्लास गूळ घेतलेला आहे। चणा डाळ आणि गुळाचं प्रमाण आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे पुरणपोळी बरोबर परफेक्ट होते, गोड चांगली होते। आता ही कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आता तरी मीडियम आहे, कारण हा गूळ विरघळतो आहे म्हणून मी मीडियम ठेवलेली आहे। आता मात्र गॅसची फ्लेम मी पूर्णपणे लो केलेली आहे, कारण हा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच हे मिश्रण घट्ट एकदम दाटसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे, म्हणजे यातील गूळ आहे तो घट्ट करून घ्यायचा आहे, मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे। तर बरोबर हे मिश्रण घट्ट करण्यासाठी मला 15 मिनिटं इतकाच वेळ लागलेला आहे, यापेक्षा जास्त वेळ लागलेला नाही आहे। आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे वेलची पावडर घातली, तुम्ही जायफळ पावडरसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता। इथे मी पुरण परफेक्ट झालं हे ओळखण्यासाठी हा चमचामध्ये उभा करून ठेवायचा आहे, चमचा पडला नाही तर हे पुरण घट्ट झालं आहे असं समजावं, किंवा चमच्यावरती हे मिश्रण घ्यायचं आणि हे पुरण घट्ट झालेलं आहे ही डाळ, म्हणून हे मिश्रण पटकन चमच्यावरून खाली पडत नाही, तर असं जोरात आपटायला लागतं तेव्हाच ते मिश्रण पडतं। ही खूण आहे। तर आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि या बाऊलमध्ये हा 0 नंबरचा रवा घेतलेला आहे, जो आपण लाडूसाठी वापरतो। तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर बरोबर 100 ग्रॅम इतका रवा घेतलेला आहे। ज्या वाटीने मी रवा मोजलेला आहे त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। हे दूध थंड आहे, गरम नाही आहे, थंड दूध आहे। हे दूध मी यामध्ये ओतून घेतलं आणि हे दूध या रव्यामध्ये व्यवस्थित चमच्याने एकजीव होईल अशा पद्धतीने ढवळून घेतलं। आता एक झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटांसाठी हा रवा मी फुगण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे। 10 मिनिटांनी एक बाऊल घेतलेला आहे मी आणि या बाऊलमध्ये ज्या वाटीने मी रवा मोजलेला आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या गहूचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे आपण मैदा अजिबात वापरलेला नाही आहे, तर हे गहूचं पीठ मी चांगलं चाळून घेतलेलं आहे। ज्या वाटीने रवा मोजलेला आहे, पीठ मोजून घेतलेलं आहे, त्याच वाटीने मी पाव वाटी तेलसुद्धा घेतलेलं आहे। तेल पातेलीमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता हे छान कडकडीत तेल करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। असा आवाज आला पाहिजे, यापेक्षा जास्त तापलेलं तेल नको आहे, नाहीतर ते ओतल्या हे पीठ जळलं जाईल, म्हणून ते कमी कडकडीत असं तेल असलं पाहिजे। तर आता हे तेल चमच्यानेच मिक्स करून घेतलं, चवीसाठी चिमटीवर मीठ घातलं, कलरसाठी पाव चमचा हळद घातली आणि पुन्हा एकदा चमच्याने छान असं ढवळून घेतलं, जेणेकरून मीठ सगळीकडे सारखं लागेल। आता मात्र हा चमचा मी काढून घेतलेला आहे आणि हातानेच छान असं हे पीठ एकजीव होईल, मीठ हळद सगळीकडे व्यवस्थित लागेल म्हणून एकजीव करून घेतलेला आहे। आणि जो 10 मिनिटं अगोदर आपण जो रवा भिजवायला ठेवलेला आहे तो आता इथे मी घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही हा रवा 25 ते 30 मिनिटांसाठी सुद्धा बाजूला ठेवू शकता, पण मी आता 10 मिनिटांनीच हा रवा या पिठामध्ये घालते, त्यामुळे मी हे जे पीठ आहे ते अर्धा ते 1 तासभर पुन्हा एकदा भिजायला ठेवलेलं होतं पुढे। आता हे हा रवा व्यवस्थित घालून आपण आधी हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर हे बघा, ज्याप्रमाणे आपण पुरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हा घट्ट गोळा झालेला आहे। अशा पद्धतीने आधी मिक्स केलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज कळतो। आता इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता पाणी थोडं करून घालून ही कणिक एकदम मऊसूत अशी आपल्याला मळून घ्यायची आहे। तर ही बघा, ही कणिक एकदम मऊसूत अशी झालेली आहे। आता यामध्ये मी
तेल घालते आवश्यकतेप्रमाणे, साधारण 2 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा एकदम सॉफ्ट अशी दिसेपर्यंत आपल्याला ही कणिक हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे बघा एकदम सॉफ्ट मऊसूत असं हे पीठ भिजून झालेलं आहे। आता आणखीन एक खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे हे पीठ आणखीन मऊसूत होण्यासाठी हे असं थोडं लांब लांब असं ओढायचं आहे दोन्ही हातांनी, त्याने ते पीठ आणखीन मऊ आणि छान होतं। आणखीन एक सांगायचं म्हणजे आता या पिठाचा असा एक छान असा गोळा करून घेते मी आणि आता हे मी या बाउलमध्ये ठेवणार नाही आहे पीठ, तर हे जेवढं पीठ आहे ना तेवढंच साईजचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे। मोठं भांडं घ्यायचं नाही आहे तर छोटं भांडं घ्यायचं आहे। तर इथे मी छोटंसं हे बाउल घेतलेलं आहे ज्यामध्ये हे पीठ अगदी जेमतेम बसेल इतपतच। तर आता हे पीठ असं दाबून घेतलेलं आहे। आता या पिठावरती तेल घालून घ्यायचं आहे, साधारण 1 ते 2 चमचाभर तेल आपण या पिठावरती घालून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि आता आपल्या बोटांनीच हे पीठ असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे ओतलेलं तेल आहे ते तळापासून वरपर्यंत म्हणजे या पिठाच्या वरपर्यंत येईल आणि हे पीठ तेलामध्ये भिजेल, मुरत राहील, ज्यामुळे ही जी कणिक आहे ती आणखीन खूप सॉफ्ट बनते। ही टिप मात्र तुम्ही नक्की फॉलो करा। पुरणपोळी एकदम मऊसूत खुसखुशीत अशी होणार आहे, एकदम कापसासारखी मऊसूत म्हणालात तरीसुद्धा चालेल। तर आता हे जे भिजवलेलं पीठ आहे तेलामध्ये ते मी झाकून ठेवलेलं आहे अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 1 तास हे मी बाजूला ठेवून दिलेलं होतं। आणि आता तुम्ही बघाल तर ही बघा एकदम सैलसर असं मऊसूत पीठ भिजून झालेलं आहे। तर आता मात्र ही जी कणिक आहे ते पुन्हा एकदा आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। तर खूप सॉफ्ट झालेलं आहे हे पीठ, मला तितकंसं जवळून दाखवता येत नाही आहे कारण मी इथे ट्रायपॉइड लावलेला आहे। तर आता हे मळून घेतलेलं आहे पीठ, आता मात्र आपण पुरणपोळीला बनवायला सुरुवात करणार आहोत। तर आता जे आपण पुरण बनवलेलं आहे ना त्या पुरणाचे मी आधी गोळे करून घेते, नाहीतर मग पिठाला म्हणजे त्या कणकेला हात लावून पुन्हा पुरणामध्ये हात घातला तर मग हातही खराब होतो आणि पुरणसुद्धा इकडे तिकडे थोडं पसरलं जातं, बाहेर लागतं। आणि म्हणून या पुरणाचे मी असे छान आधीच गोळे करून घेतलेले आहेत। तर मी इथे मोठ्या आकाराचे म्हणजे जास्त पुरण भरून पुरणपोळी बनवते म्हणून मी इथे 7 पुरणाचे हे गोळे करून घेतलेले आहेत, पुरणाचे लाडूच म्हणा। तर तुम्ही याऐवजी छोटे केलेत तर 10 पुरणपोळ्या आरामात होतात। तर इथे मी माझ्याकडे जाळी नाही आहे म्हणून मी एका प्लेटमध्ये झारा ठेवला, त्यावरती बटर पेपर ठेवलं, तवा एकीकडे मंद आचेवरती तापायला ठेवलेला आहे, पोळपाट लाटणी पीठ लावण्यासाठी घेतलेलं आहे, गहूचं तेल आणि बाकीचं पुरण आणि भिजवलेलं पीठ। आता या भिजवलेल्या पिठाचा मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर यापेक्षा मोठा गोळा घेतला तरीसुद्धा चालणार आहे, किंवा तुम्हाला जास्त प्रॅक्टिस असेल तर यापेक्षा छोटीसुद्धा पेढ्या एवढी गोळी घेऊ शकता। आता ज्याप्रमाणे आपण गणपतीत मोदक बनवतो आणि मोदकाच्या पिठापासून जशी वाटी बनवतो तशीच वाटी बनवलेली आहे, यामध्ये हा पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे। आणि हे बघा अशा पद्धतीने हा मी हात उलटा केलेला आहे आणि डाव्या हाताने हे मिश्रण मी असं खालच्या बाजूने सरकवलेलं आहे, त्यामुळे ही वाटी छान अशी लवकर अशी पूर्ण होते, म्हणजे मिटते लवकरच। आता ज्याप्रमाणे आपण मोदक करतानाच मोदकाच्या पाकळ्या जशा मिटवतो त्याच पद्धतीने ही गोळीसुद्धा आपल्याला मिटवायची आहे, व्यवस्थित पुरण सारखं करत आणि अजिबात पोकळ ठेवायचं नाही आहे हे पुरण। आणि हे बघा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि हातानेच असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे जे आपलं आतमध्ये घातलेलं पुरण आहे ते कडेपर्यंत पसरतं, एकाच ठिकाणी राहत नाही। आता पिठामध्ये बुडवून घेतलं, जास्तीचं जर पीठ झालं असेल तर ते काढून टाकायचं आहे, आधी काढा किंवा पुरणपोळी पूर्ण लाटून झाल्यानंतर सुद्धा काढू शकता। आता तुम्ही बघाल तर ही पुरणपोळी मी एकदम अशी सरसर पटापट लाटलेली आहे। ते का ते सांगते, आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि आपण जेव्हा मैद्याच्या पुरणपोळ्या बनवतो तेव्हा त्या खूपच नाजूक हाताने हाताळाव्या लागतात, त्या मध्ये फुटतात किंवा पोळीपाटाला चिकटतात, एवढ्या नाजूकपणाने आपल्याला या पुरणपोळ्या लाटाव्या लागतात। आता इथे तवासुद्धा छान गरम झालेला आहे, गॅसची फ्लेम मी आता मीडियम ठेवलेली आहे आणि पुरणपोळीसुद्धा मी छान अशी पातळच लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ही पुरणपोळी मी तव्यावर टाकलेली आहे आणि या पुरणपोळीला वरून असे थोडे बुडबुडे आल्यासारखे दिसले की ही पुरणपोळी फिरवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची आहे, हाय फ्लेम किंवा लो फ्लेमवरती पुरणपोळी शेकवायची नाही आहे।
तर तुम्ही इथे निर्लेपचा तवा घेतलात ना तर जास्त पुरणपोळी छान अशी शेकली जाते किंवा मस्त अशी फुलते, पण माझ्याकडे निर्लेपचा तवा नाही आहे म्हणून मी हा ॲल्युमिनियमचाच तवा घेतलेला आहे। आता पुरणपोळीसुद्धा खूप छान अशी शेकलेली आहे, जास्त फिरवत राहून जास्त करपवायची सुद्धा नाही आहे किंवा ही पुरणपोळी आपल्याला कच्चीसुद्धा ठेवायची नाही आहे, कारण पुरणपोळी पचायला जड असते, त्यामुळे ही जी पुरणपोळी आहे ना ती चांगली शेकवायची सुद्धा आहे, पण एकदम काळपट दिसेपर्यंत करपवायची सुद्धा नाही आहे। तर ही बघा पुरणपोळी छान अशी कडेपर्यंत शेकून झालेली आहे। काही वेळा असं होतं की पुरणपोळी फुलते आणि बाजूच्या कडा ज्या असतात ना त्या तशाच कच्च्या राहतात। तर आता दुसरी एक पद्धत म्हणजे ही वाटी करताना आहे ना ही अशी ताणवायची आहे, आपल्याला ज्याप्रमाणे आपण रबर ताणतो की नाही त्या पद्धतीनेच आपल्याला ही वाटी आहे तशी ताणून घ्यायची आहे, तर ती पटकन वाटी तयार होते। आता या वाटीमध्ये पुरणाचा हा गोळा घालून घेतला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हात उलटा करून डाव्या हाताने ही कणिक खालच्या बाजूने सरकवून घेतली, त्यामुळे ही वाटी पटकन बंद करायला म्हणजे ही गोळी पटकन पूर्ण व्हायला लवकर अशी मदत होते। आता ही गोळी छान अशी मिटून घेते मी, किंवा तुम्ही छोटी चपाती लाटू शकता आणि त्यावरती ही पुरणाची गोळी ठेवून पण तुम्ही ही गोळी बनवू शकता। तर हे तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे, नाहीतर पुरण बाहेर येतं। तर आता ही सुद्धा मी पुरणपोळी छान अशी बनवून घेते। तर बऱ्याचदा काय होतं आपण पुरणपोळी लाटतो आणि लाटल्यानंतर जी वरची बाजू आहे ती तव्याच्या बाजूकडे जाते, म्हणजे आपण हातात अशी पुरणपोळी घेतो आणि टाकताना वरची बाजू आहे ती तव्याच्या बाजूला जाते, त्यामुळे बऱ्याचदा काही वेळा पुरणपोळी छान अशी फुगत नाही। म्हणून काय करायचं आहे तर ही खालची बाजू आहे ना तीच अशी आपल्या दोन्ही हातावरती घ्यायची आहे आणि खालची बाजूच तव्याच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने पुरणपोळी टाकून घ्यायची आहे, त्यामुळे आहे ना पुरणपोळी छान अशी टम्म फुगते आणि छान मऊसूत म्हणजे शेकताना सुद्धा ती छान शेकली सुद्धा जाते। तर ही बघा ही छान अशी पुरणपोळी बनलेली आहे। ही सुद्धा पुरणपोळी पलिताने फिरवल्यानंतर असं कडेने छान असं तूप किंवा तेल सोडायचं आहे, त्यामुळे पुरणपोळी छान शेकतेही आणि छान फुलतेही। तर आता तुम्ही बघाल की ही पुरणपोळी सुद्धा छान अशी फुग्याप्रमाणे टम्म अशी फुगलेली आहे आणि सोबतच छान अशी शेकलेली सुद्धा आहे, म्हणजे कुठेही कच्ची सुद्धा राहिलेली नाही आहे। जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला पुरणपोळी खाल्ल्यानंतर पोट दुखत असेल किंवा पुरणपोळी खाल्ल्यामुळे जळजळत असेल तर पुरणपोळीचं पुरण बनवताना या पुरणामध्ये चमचाभर सुंठ पावडर घालायची आहे, त्यामुळे पोट दुखायचं थांबतं आणि सुंठ पावडर ही आपल्या शरीरासाठी आरोग्यकारी सुद्धा आहे। तर आता या सगळ्या पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत। तर या सगळ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत, एकसारख्या सगळ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि एकदम मऊसूत अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत। या पुरणपोळीमध्ये तुम्ही पाहिलंच आहे मी भरपूर सारं पुरणसुद्धा भरलेलं आहे आणि अगदी कडेपर्यंत हे पुरण पसरलेलं सुद्धा आहे, सोबतच या पुरणपोळ्या सगळ्या छान अशा फुगलेल्या सुद्धा आहेत आणि हे बघा अगदी कडेपर्यंत भरपूर सारं पुरण आहे या पुरणपोळीमध्ये। आणि एक तुकडा मोडून दाखवते मी, अगदी अलगद ही पुरणपोळी मोडली सुद्धा जाते आणि ही जिभेवर ठेवताच विरघळणारी सुद्धा पुरणपोळी आहे। आता मी हे तर नाही दाखवू शकत, म्हणूनच मी इथे हे बघा हाताने असं हे थोडं कुस्करून दाखवते, तर तुम्हाला यावरूनच समजेल की ही पुरणपोळी किती मस्त बनलेली आहे। पाव किलो चणा डाळ, पाव किलो गूळ या प्रमाणात 4 ते 5 जणांसाठी ही पुरणपोळी आरामात पुरते। जर तुम्हाला 10 जणांसाठी पुरणपोळ्या बनवायच्या असतील तर हेच सेम प्रमाण तुम्ही दुपटीने घ्यायचं आहे आणि माझा हा संपूर्ण व्हिडिओ पाहून सेम प्रमाणामध्ये जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर खात्रीने सांगते एकदम मऊसूत अशी पुरणपोळी बनेल। आणि म्हणूनच माझा हा व्हिडिओ तुमच्या घरातील लेकी सुनांसोबत नक्की शेअर करा, म्हणजे या शिमग्याला तुम्हाला सुद्धा अशीच मऊसूत जिभेवर विरघळणारी पुरणपोळी नक्की खायला मिळेल। संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं सुद्धा आहे आणि दुसऱ्यांना करायला लावायचं सुद्धा आहे। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय।